कैलासवासी दत्तात्रय शेठ महादुराक्षे यांचे 5.5 महिने विधी दिनांक गुरुवार 8 जानेवारी 2026 रोजी हरिद्वार निवास पिंपळगाव खडकी येथे संपन्न झाले। यावेळी प्रमुख उपस्थिती हरिभक्त परायण भरत महाराज थोरात यांनी प्रवचन सेवा केली। या कार्यक्रमासाठी विष्णू काका हिंगे, जनसेवक संजय भाऊ थोरात, सभापती निलेश स्वामी थोरात, समस्त ग्रामस्थ पिंपळगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी दत्तात्रय शेठ महादुराक्षे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। हरिभक्त परायण भरत महाराज थोरात यांनी आपल्या रसाळ वाणीतून प्रवचन सेवा सादर केली। त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाने उपस्थित भाविकांचे मन प्रसन्न झाले। या प्रसंगी परिसरातील मान्यवर आणि पिंपळगावकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी राक्षे परिवाराप्रती आपली संवेदना व्यक्त केली। प्रवचन सेवेनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी आणि समस्त ग्रामस्थांसाठी अन्नप्रसाद आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला, ज्यातून कैलासवासी दत्तात्रय शेठ यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। कैलासवासी दत्तात्रय शेठ महादुराक्षे यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित हरिभक्त परायण भरत महाराज थोरात, उपस्थित सर्व संत सज्जन बंधूंनी वगैरे, मृत्यू हे जीवनामधील अटळ सत्य। जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी कोणाच्या हातामध्ये त्या ठिकाणी नाहीत, परंतु जन्माला आल्याच्या नंतर आपलं व्यक्तिमत्व घडवत असताना एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करत असताना ज्याला आपण कर्तृत्व म्हणतो, त्या कर्तृत्वामधून, आपल्या वाणीमधून, आपल्या वागण्यामधून, आपल्या बोलण्यामधून आपलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडत असतं। आणि दत्तात्रय शेठ यांच्याकडे व्यक्ती म्हणून ज्या वेळेला मी पाहिलं, त्या वेळेला परिस्थितीने वाकलेली माणसं आपण पाहतो, परंतु परिस्थितीवर मात करून जीवनामध्ये पुढे जात असताना सात्विकता, संयम, सहनशीलता, कर्तृत्व, दानशूरता असे अनेक सद्गुण यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसले। आणि हे आदर्श व्यक्तिमत्व तुमच्या माझ्यामधून गेल्याच्या नंतर त्याचं दुःख आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। अधिक काही न बोलता दत्तात्रय शेठ यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांना, परिसराला, सर्व मित्र मंडळींना आणि आपल्या सर्वांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःख हलकं करण्याची ताकद परमेश्वर या कुटुंबियांना देऊ। या आदर्श व्यक्तिमत्वाला, या पुण्यात्माला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। दत्तात्रय शेठ महादुराक्षे त्यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये जन्म झालेला, पिंपळगाव सारख्या ठिकाणी जन्म झाला आणि संघर्षामध्ये जे आयुष्याची सुरुवात केली, मुंबई सारख्या ठिकाणी जाणं, सर्व्हिस करणं आणि त्या सर्व्हिसच्या प्रामाणिकपणे सर्व्हिस करून नंतर स्वतःचा व्यवसाय उभा करणं, मुलांना व्यवसायामध्ये घेणं, असं खूप मोठं कर्तृत्व ह्या दादांनी केलं आणि त्यांना चांगलं यशही त्या ठिकाणी मिळालं। पण खऱ्या अर्थानं आपण पाहतो, ही यश, ही संपत्ती, कीर्ती याच्यापेक्षा कुटुंबाला आणि समाजाला अशा कर्तृत्ववान माणसांची गरज असते। बाकी सगळं नाश पावणार आहे, पण ही जो कर्ता पुरुष असतो त्याची खूप घरामध्ये गरज असते। त्याच्यामुळे आपण हे सगळं करत असताना आपण स्वतःकडे लक्ष द्यायला शिकलं पाहिजे। आणि आत्ताचा जो काळ आहे, खऱ्या अर्थानं तुमचा आहार, विहार, व्यायाम या सगळ्या गोष्टी, त्याच्यावर अध्यात्म, महाराजांनी जे प्रवचन केलं त्याच्याप्रमाणे आचरण केलं तर मला वाटत नाही कुणी दुःखी किंवा आरोग्याच्या काय कंप्लेंट राहतील
किंवा काही समस्या राहतील, हे महाराजांच्या प्रवचनामध्ये सगळ्या गोष्टी येतात. आमच्या सारख्याने काय सांगावं त्यांच्या पुढे? महाराज बसल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही काय बोललो पण चुकीचं आहे, पण जबाबदारी म्हणून ते कर्तव्य पार पाडायला लागतं. कालच महाराजांच्या आईची दशक्रिया झाली. जे महाराजांचे चिरंजीव चैतन्य महाराज, वय असेल मला वाटतं 8 ते 9 वर्षाचं, 8 वर्षाचं वय. काल त्यांचं प्रवचन जर ऐकलं असेल, महाराजांच्या मुलाचं वय 8 वर्ष, मी कालला ते प्रवचन ऐकलंय. याच्यापेक्षा संतती संपत्ती कीर्ती काही नको आहे. आणि आजीची इच्छा होती, म्हणजे महाराजांच्या आईची इच्छा होती की माझ्या मुलानं, माझ्या दशक्रिया नातवानं प्रवचन करावं. आणि कालला चैतन्य महाराजांनी प्रवचन केलं. एवढा मोठा समाज होता, तर फार ते एक वेगळं सगळं वातावरण असं होतं. तर एवढं सगळे कीर्ती आपण जे अध्यात्मातलं जे पुण्यकर्म मिळवतो त्याच्यातनं येते, आणि त्याच्यातनंच आपण पराक्रम, पुरुषार्थ या सगळ्या गोष्टी घडू शकतो. मेन पाया तो अध्यात्मच आहे. महाराजांनी त्याच्याबद्दल खूप काही सांगितलंय. मी फार उशीर झालेला आहे, फार बोलणं चुकीचं आहे. माझ्यावर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष गणेश गाडे आलेले आहेत, त्यांचे काही मित्र आहेत, आणि आपण सर्वांच्याच वतीनं मी दत्तात्रय शेठ राक्षे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. नव्हतंच, कारण त्यांच्या कृतीतून त्यांनी सगळं समाजाला दाखवून दिलं होतं की त्यांचं नक्की नेतृत्व काय होतं. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या उक्तीप्रमाणे सर्वांना हवे हवस नसणारे माझे मामा आज आपल्यामध्ये नाहीयेत. मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य असलं तरी एखादी व्यक्ती त्या कुटुंबातून निघून जाते, त्यावेळेस त्या कुटुंबावर एक खूप मोठा आघात होत असतो. पण काय करणार, नियती पुढे काय कुणाचं काही चालत नाही. प्रत्येक ज्या गोष्टीला सामोरे तर जावे लागतेच. मामांच्या जाण्याने आमच्या कुटुंबामध्ये एक कधी भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. असं म्हणतात की एक व्यक्ती गेल्याने कायच होणार आहे, पण लाखो जरी आले तरी त्या व्यक्तीची कमी कोणीच भरून काढू शकणार नाही. आणि असे कधी कोणाची मामांची कमी काढण्यासारखं कुणी होणार नाही असं मला वाटतं. सामाजिक असो, धार्मिक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ते अगदी हिरिरीने काम करत होते. जरी मुंबईत वास्तव्यास असले तरी गावाची खूप ओढ त्यांना होती. गावाच्या प्रत्येक कार्यक्रमात, कुणाच्याही लग्न असो, कोणाची दशक्रिया असो, कोणत्याही कार्यक्रमामध्ये एक फोन केला की ते लगेच उपस्थित राहायचे. गरजूंना मदत करणे नेहमीच त्यांचा मोठा भाग होता. जोही त्यांच्या सानिध्यात जाईल प्रत्येकाला प्रेमाची ऊब मिळत असेल. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मित हास्य असेल, कायमच हसरा चेहरा. कधी कोणाशी कठोर शब्दामध्ये ते बोलले नाही, सर्वांचीच आपुलकीने बोललेले. आनंदाचे, प्रेमाचे आणि करुणेचे प्रतीक असे माझे मामा होते. ते जरी आज आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या संस्कारांची आणि त्यांच्या आठवणी ह्या आपल्यासोबत नेहमीच असतील. आमच्या कुटुंबाच्या कृतीमधून त्यांच्या संस्कारांना आम्ही नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करू. जाता जाता एवढेच म्हणेन, स्मृती से मिळते तुमच्या स्फूर्ती, गाते रचना तुमची कीर्ती. स्मृती से मिळते तुमच्या स्फूर्ती, गाते रचना तुमची कीर्ती. भाव फुले तुम्हा सरपण, स्मृतीस तुमच्या शतशा वंदन, स्मृतीस तुमच्या शतशा वंदन. थँक्यू. धन्यवाद. काय 2 शब्द आहेत, एक धरीला. जीवनात सुद्धा कुणीतरी एक धरावा लागतो. गणित शिकलोय ना आपण, हातचा धरावा लागतो, हातचा. शेवटचं उदाहरण आपली रजा. एका वडिलांना 3 मुलं होती, 3 मुलं. वडिलांना आपला मृत्यू जणू काही कळाला होता. त्यांनी मृत्यूच्या 1 महिनाभर अगोदर गावातले सगळे विश्वस्त, पंचमंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी, गणगोत्र आणि 3 मुलं, हजारो, आणि ते विवरणपत्र तयार करत असताना वडील थोडे भावूक झाले. ते म्हटले आता मी थोड्याच दिवसाचा सोबती आहे. माझा थोरला मुलगा इकॉनॉमिकल साऊंड आहे, त्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे 450 हत्ती आहे, गजांत लक्ष्मी आहे, अब्जाधीश आहे, त्याला संपत्तीची काही गरज नाही. माझ्या संपत्तीवर त्याचं काही आलं नाही, पण बापाच्या संपत्तीचा काहीतरी हिस्सा मुलाला मिळावा म्हणून औपचारिक माझ्या संपत्तीतला 9वा हिस्सा, 1/9 माझ्या थोरल्या मुलाला द्यावा. मुलाने मान्यता दिली. तो म्हटलं वडिलांची इच्छा, मला तसं तुमच्या पैशाची आवश्यकताच नाही. 2 नंबरचा मुलगा खाऊन कोण सुखी आहे, त्याचा 1 करोडचा टर्नओव्हर आहे, त्याला माझ्या संपत्तीतला 1/3 हिस्सा द्यावा. सगळ्यांनी मान्यता दिली. 1/3 हिस्सा म्हणजे संपत्तीचा 6वा भाग, 1/3 हिस्सा द्यावा. जो धाकटा आहे ना, तो धाकटा हिस्सा म्हणजे धाकटा जो आहे त्याचं कोविड मध्ये फार नुकसान झालं, त्याच्या धंद्याची वाताहत झाली, त्याचा व्यवसाय बसला. माझ्या संपत्तीतला बहुतांश हिस्सा, मोठ्यातला मोठा हिस्सा, जवळजवळ निम्मा हिस्सा, 1/2 माझ्या मुलाला मिळावा. ते विवरणपत्र तयार झालं. महिनाभराने वडील गेले. 10वा 13वा 14वा झाला. पुन्हा सगळा गाव जमला. सकाळी 9 वाजता जिलेबीचं जेवण. लोक 9:30ला जेवायला बसली. 10 वाजता पंक्ती उरकल्या. म्हटले करा वाटप. स्थावर संपत्ती, लिक्विड कॅश, जमीन, शेतीवाडी रेशो ठरला होता, प्रपोर्शन ठरलं होतं. वाटप 10 मिनिटात झालं. 10 मिनिटात
घोटाळा कुठं झाला, वडिलांकडे 17 हत्ती होते. बस मला तेवढं सांगून थांबायचं शेवटच्या अर्ध्या मिनिटात. 17 हत्त्याचा तो काही कोबीचा कांदा आहे मध्ये कापता येतो का, शेवग्याची शेंग आहे, कसं वाटप करायचं. 17 हत्ती, सोंडे कापता येत नाही, शेपुटे कापता येत नाही. मुलं अडून बसली, ते म्हटले वडिलांच्या इच्छेप्रमाणेच करायचं. 1/9, 1/3, 1/2. कसं करायचं आम्हाला माहिती नाही. हे डिवाइड होत नाही ना, विषम संख्या आहे. 3:30 वाजले, परत पंगत बसली, सकाळचं जिरलं, पुन्हा लोक जेवली, पण तिढा काय सुटे ना 17 हत्तींचा. एक जण चाललाय अवसरीला, तो त्याच्या हत्तीवर बसून चाललाय. तो म्हटलं पटांगणात तर 17 हत्ती बांधलेत आणि हजारो माणसं अशी डोक्याला हात लावून बसतील. त्याने त्याचा हत्ती त्या 17 सोडला आणि त्याने ते सगळं जाणलं. तो म्हटला ते विवरणपत्र माझ्याकडे द्या. आपला हत्ती अगोदर 17 नेऊन सोडला. तो म्हटलं मी वाटप करतो. काय रेशो आहे ते म्हटले, पहिल्या मुलाला 1/9 द्यायचंय, दुसऱ्याला 1/3 द्यायचंय आणि धाकटा जरा अडचणीत होता म्हणून त्याला 1/2 द्यायचंय. मग म्हटलं हत्ती मोजा. गावकऱ्यांनी हत्ती मोजले, हत्ती झाले 18. तो म्हटलं 18चा 1/2 किती झाला, 9 दोन्ही 18. म्हणजे धाकट्याला 3 नंबर वाल्याला देऊन टाका. 18तले 9 हत्ती बाजूला गेले. म्हटले 2 नंबर वाल्याला किती द्यायचे, 1/3, साहित्रिक 18. म्हटले त्याचे 6 बाजूला काढा, 9 6 15. आता हत्ती राहिले 3, यालाही भाग जात नाही. पुन्हा विषम संख्या. ते म्हटले पहिल्याला किती द्यायचे, पहिल्याला ते म्हटले त्याला 1/9. मग 18चा 1/9 किती झाला, 9 दोन्ही 18. म्हटले त्याला त्याचे 2 देऊन टाका. मग तिसऱ्याला 9 दिले, दुसऱ्याला 6 दिले, 9 6 15. पहिल्याला 2 दिले, 1/9, 15 2 17. उरलेल्या 18 बसून तो अवसरीला गेला. दृष्टांतही संपलं, प्रवचनही संपलं. मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, तो 18वा जर एक गृहीत धरला नसता, तिढा सुटला असता. तिढा तुम्ही सत्ता, संपत्ती, ऐश्वर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. कमवून आहे, कुठे कोणत्या संतरी संपत्ती कमवून आहे. चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या ठिकाणी खर्च करा. एवढीच एक अट आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. तुम्ही अब्जाधीश नाही, जगाचे मालक व्हा, त्रैलोक्याचे मालक व्हा. कुठेही बंधन नाहीत. फक्त चांगल्या मार्गाने चांगल्या ठिकाणी वापर करा. पण हे सगळं करत असताना जर तो एक हत्ती जर त्याच्यात नसेल तर आपली सत्ता, संपत्ती, ऐश्वर, सुख, साधन, भौतिक सगळ्या गोष्टी या खोल आहेत. गणित सुटत नाही. गणित सुटण्याकरता तो एक आहे, तो त्यात धरावा लागतो. आणि तुकोबाराय म्हटले, तो आणि चित्तात धरला, एक धरलेला चित्ती. परिणाम देणे झाले अवघे काम. आमच्या जीवनातली सगळी कामं झाली. बाकीच्या अभंगाचा विचार वेगळ्या. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54.